भाजप शिवसेनेला लोकसभेच्या सर्वाधिक जागा सोडणार अशी माहिती सूत्रांनी दिली। एकनाथ शिंदेंना लोकसभेच्या 12 जागा देण्याची भाजपची तयारी अशी माहिती सूत्रांनी दिली। शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता 18 पैकी 13 खासदार आहेत। तेव्हा विद्यमान सर्व जागा देण्यासाठी भाजप अनुकूल आहे अशी माहिती सूत्र देतात। राज्य मंत्रिमंडळामध्ये लोकसभा जागा वाटपावर चर्चा झाल्याचं सूत्र सांगतायत। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल, धीर धरा असं सांगण्यात आल्याचं सूत्रांनी म्हटले। तसं बाहेर कुणीही जागा वाटपावर चर्चा करू नये, फोनवर बोलताना समाज माध्यमांवर तारतम्य बाळगायच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सहकारी मंत्र्यांना दिल्या आहेत। रायगडच्या जागेवर भाजप दावा करण्याची शक्यता आहे। एकीकडे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे तटकरेंबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचा भाजपचा अंदाज आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। तटकरेंऐवजी भाजपचे धैर्यशील पाटील यांना उमेदवारी द्यावी असं भाजपचा सर्व्हे सांगतोय। महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी आपल्या मुलामुलींना उमेदवारी देऊ नये अशी मागणी वंचितनं केली आहे। विशेष म्हणजे वंचित आणि महाविकास आघाडीसाठी वाटाघाटी सुरू असताना वंचितनं घराणेशाहीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला इशारा दिलाय। त्यामुळे नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। विशेषतः विदर्भातल्या जागांवरून वंचित आक्रमक होताना दिसते। महाविकास आघाडीचं आता थेट जागा वाटप जाहीर होणार आहे। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात यापुढे कुठलीही बैठक होणार नाही, तर वंचित बहुजन आघाडीशी अजूनही महाविकास आघाडीचा संवाद सुरू आहे। वंचित बहुजन आघाडीला 4 ते 5 जागा सोडायची महाविकास आघाडीची तयारी आहे, मात्र वंचित बहुजन आघाडीला त्यापेक्षा जास्त जागा हव्यात असं सूत्र सांगतायत। नाशिकमध्ये लोकसभा उमेदवारीवरून शिंदे गटात पेच निर्माण होऊ शकतो। स्वामी शांतिगिरी महाराज लोकसभा लढायला इच्छुक आहेत। त्यांनी रविवारी रात्री एकनाथ शिंदेंची मुंबईत भेट घेतली। उमेदवारी मिळाली तर ठीक, नाही मिळाली तरी निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत। नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंची या निर्णयामुळे पंचायत होण्याची शक्यता आहे। लोकसभा जागा वाटपावरून महायुतीत खल सुरू असताना अमरावतीच्या जागेवर शिंदे गटाचे नेते अभिजित अडसुळांनी दावा ठोकला। अमरावतीची जागा शिवसेनेची आहे, त्यामुळे तिथे आम्हीच लढणार असं अभिजित अडसुळांनी म्हटले। नवनीत राणा आणि रवी राणा बालिशपणा करत आलेत, ते न केलेल्या कामाचं श्रेय घेत आहेत असा आरोपही अडसुळांनी केलाय। विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी यांनीही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली। आपण चंद्रपूर मतदारसंघातून निवडणूक लढायला इच्छुक असल्याचं सांगत त्यांनी पक्षाकडे तिकिटाची मागणीही केली। युवती काँग्रेसच्या माध्यमातून पक्षासाठी काम केलंय, त्यामुळे घराणेशाहीचा आरोप चुकीचा आहे असं त्या म्हणाल्या। पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो। आता आपली कुणाकडून काहीही अपेक्षा नाही अशी पोस्ट त्यांनी केली आहे। लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली, मात्र अद्याप त्यांच्या उमेदवारीवर कोणताही निर्णय होत नसल्यानं ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत। राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। लंके नगरमधल्या पारनेरचे आमदार आहेत। त्यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची पुण्यात भेट घेतली, मात्र ही भेट राजकीय नव्हती। तसंच शरद पवारांसोबत जाण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही असं लंके म्हणाले। यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीची उमेदवारी भावना गवळींनाच मिळणार असा दावा अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी केलाय। याच मतदारसंघातून इंद्रनील नाईकांची पत्नी मोहिनी नाईकही प्रयत्नशील आहेत, त्यामुळे अद्यापही महायुतीच्या उमेदवारीवरून संभ्रम कायम आहे। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होती। नंदुरबारपासून महाराष्ट्रातल्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात होती, त्यामुळे काँग्रेसचे दिग्गज नेते नंदुरबारमध्ये दाखल होत आहेत। 17 मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होतोय। याचवेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाईल। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 13 मार्चला मालेगावमध्ये दाखल होते। सौंदाणे गावात एका शेतकऱ्याच्या शेतात राहुल गांधी मुक्काम करणार आहेत। मुक्कामाची जय्यत तयारी सुरू आहे। भव्य तंबू उभारला जातोय। राहुल गांधींसोबतच्या 300 लोकांचा मुक्काम आणि भोजनाची व्यवस्थाही केली जाणार आहे। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा इथे राहुल गांधी आज मुक्कामाला आहेत। या ठिकाणी त्यांचा रोड शो होणार आहे। पोलीस प्रशासनानं सुरक्षेची तयारी केली। काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत उत्सुकता दिसते। दोंडाईचा तसंच धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर लावत राहुल गांधी यांचा संघर्ष योद्धा म्हणून स्वागत करणारे बॅनर झळकले।
राहुल गांधींची न्याय यात्रा 14 मार्चला नाशिकच्या चांदवडमध्ये येते. शरद पवार या यात्रेत सहभागी होतील. चांदवडच्या बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा होईल. त्यामुळे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह प्रांताधिकारी तहसीलदारांनी स्थळाची पाहणी करत सुरक्षेचा आढावा घेतला. निवडणूक रोख्यांसंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाला आज माहिती द्यावी लागणार आहे. देशभरात निवडणूक रोख्यांवर बंदी आणल्यानंतर सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेकडे त्या संदर्भात माहिती मागितली होती. आज कामकाज संपेपर्यंत सर्व माहिती सुप्रीम कोर्टात सादर करण्याच्या सूचना स्टेट बँकेला दिल्या आहेत. उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघाचा ते दौरा करणार आहेत. 2 दिवसात इथे 4 सभा उद्धव ठाकरे घेणार आहेत. आज राळेगाव आणि पुसदमध्ये जनसंवाद मेळावा आहे, तर उद्या कारंजा आणि वाशिममध्ये ठाकरेंचा जनसंवाद मेळावा होतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज दक्षिण मध्य मुंबईत दौरा आहे. या दौऱ्यात ते दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतील. विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांच्याकडून राज ठाकरे आढावा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज करतायत. 10 वंदे भारत ट्रेनलाही मोदी हिरवा झेंडा दाखवतील. देशभरात एकाच वेळी 85,000 कोटीहून अधिक किमतीच्या रेल्वे प्रकल्पांचं त्यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. मुंबईतील कोस्टल रोड आजपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला झालाय. कालच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं. त्यानंतर आज वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गिका सुरू झाली आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत वाहतूक सुरू राहील. कोस्टल रोडवर शनिवार, रविवार वाहतूक बंद राहील. मंत्रालय बनावट कागदपत्र प्रकरणी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा जबाब नोंदवला जाणार आहे. वळसे पाटलांनी 14 मार्चपर्यंत जबाब द्यावा असे आदेश मुंबई सत्र न्यायालयानं दिलेत. गृह विभागाचे तत्कालीन उपसचिव किशोर भालेराव यांनी अनेक संवेदनशील गुन्ह्यात बनावट कागदपत्रांद्वारे विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती केल्याचा आरोप आहे. देवेंद्र फडणवीसांना आपण सरकार आणि मराठ्यांमधील काटा वाटतोय, त्यामुळे ते आपल्याला तुरुंगात टाका असं म्हणतात, असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केले. ते सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची पूर्णा तालुक्यातील लिमला इथे संवाद बैठक झाली. यावेळी भुजबळ कुठे दिसत नाही तसं म्हणत त्यांनाही जरांगेंनी टोला लगावलाय. नाशिकच्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणानं तळ गाठलाय. महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जातोय. त्यातच गढूळ आणि दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. मनमाडकरांवर पाणीबाणीची वेळ आली. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातल्या मांडवड इथे पीक विम्याची रक्कम तातडीनं मिळावी या मागणीसाठी शेतकरी बेमुदत उपोषणाला बसलेत. यावर्षीच्या खरीप हंगामाचा पीक विमा भरूनही कुठल्याही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही. प्रशासन आणि पीक विमा कंपनीकडे निवेदनं देऊन मागणी केली, मात्र कारवाई न झाल्यानं शेतकरी संतापलेत. हिंगोलीच्या नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त रथोत्सवाचं आयोजन केलं होतं. या रथोत्सवाला लाखो भाविक उपस्थित होते. रात्री मंदिराभोवती रथाच्या प्रदक्षिणेला सुरुवात झाली. अशा 5 प्रदक्षिणा झाल्या. या उपस्थित भाविकांनी हर हर महादेवाचा गजर केला. नागपुरातील गणेश टेकडी मंदिराला अपर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळालाय. पर्यटन आणि सांस्कृतिक विभागानं याबाबतचा शासनादेश काढलाय. टेकडी गणेश मंदिराला जवळपास 300 वर्षांचा इतिहास आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात भक्त इथे दर्शनाला येतात. अहमदनगरच्या कानिफनाथ मंदिरात सालाबादाप्रमाणे यावर्षी होळी साजरी करण्यात आली. या ठिकाणी 15 दिवस आधीच होळी साजरी होते. शेकडो वर्षापूर्वीपासून संपूर्ण गावाची एकच होळी पेटवण्याची परंपरा आहे. नाथांचा जय जयकार करत सर्वजण त्या होळीला प्रदक्षिणा घालतात.